मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीची एक अतिशय महत्त्वाची कथा सांगणार आहोत। श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्या सर्व माता, बहिणी किंवा माझे प्रिय बंधू, त्यांनी ही कथा जरूर ऐकावी। त्यामुळे इच्छित फळ मिळते। कान्हाजी तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीला ऐकलेली कथा ऐकू। मित्रांनो, भाद्रपदातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत केले जाते आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी भगवान श्रीकृष्णांची जयंती म्हणून साजरी केली जाते। भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपदातील कृष्ण पक्षाच्या अष्टमीला बुधवारी मध्यरात्री रोहिणी नक्षत्रात झाला होता। जन्माष्टमीचा हा व्रत संपूर्ण वर्षातील सर्वात मोठा व्रत मानला जातो। या व्रताला व्रत राज्य म्हणतात। असे मानले जाते की जो जन्माष्टमीला व्रत करतो त्याला संपूर्ण वर्षातील सर्व व्रताइतके पुण्य मिळते। जर तुम्ही 1 कोटी एकादशीला व्रत केले तर तुम्हाला 1 मिळेल। जन्माष्टमीच्या व्रताच्या फळाइतके पुण्य मिळते। जो जन्माष्टमीचा व्रत करतो, भगवान श्रीकृष्ण त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात। असे मानले जाते की जो जन्माष्टमीच्या दिवशी एकदाही भगवान श्रीकृष्णाला झुलवतो, भगवान श्रीकृष्ण त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात। जो जन्माष्टमीचा व्रत ठेवतो आणि मी तुम्हाला सांगणार असलेली जन्माष्टमीची कथा ऐकतो, त्याचे सर्व पाप नष्ट होतात। मित्रांनो, आता आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत ऐकूया। जय श्रीकृष्ण भगवान म्हणा। मित्रांनो, द्वापर युगात जेव्हा पृथ्वी पाप आणि अत्याचारांनी भरू लागली, तेव्हा पृथ्वीने गायीचे रूप धारण केले आणि विश्वाचे निर्माते भगवान ब्रह्माकडे गेली। सर्व देवता गायीचे रूप धारण केलेल्या पृथ्वी मातेसह ब्रह्माजींकडे गेले आणि सर्व देवतांनी मिळून भगवान ब्रह्माजींना पृथ्वीची दुःखद कहाणी सांगितली। आता भगवान ब्रह्माजींच्या आज्ञेनुसार तेथे उपस्थित सर्व देवता एकत्र म्हणू लागले की आपण सर्वजण या संकटाच्या निराकरणासाठी भगवान श्री हरी विष्णूकडे जाऊ आणि सर्वजण गाय मातेला सोबत घेऊन जाऊ। श्री हरी भगवान विष्णूजींजवळ क्षीरसागरात पोहोचले। तिथे भगवान श्री हरी विष्णू शेष नागाच्या शय्येवर विश्रांती घेत होते। आता सर्व देवता तिथे गेल्या आणि भगवान विष्णूजींची स्तुती करू लागल्या। जेव्हा सर्व देवतांनी एकत्रितपणे भगवान श्री हरी विष्णूची स्तुती करायला सुरुवात केली, तेव्हा भगवान श्री हरी विष्णूंची झोप उडाली। मग भगवान विष्णूने सर्वांच्या आगमनाचे कारण विचारले। मग नम्र स्वरात पृथ्वी देवीने सांगितले की हे प्रभू, संपूर्ण जग पाप आणि अत्याचारांनी वेढलेले आहे। पाप आणि अत्याचारांमुळे पृथ्वी वेदनेने ओरडत आहे। म्हणूनच हे प्रभू, कृपया या संकटाचे निवारण करा आणि पृथ्वीला संकटातून मुक्त करा। हे ऐकून भगवान श्री हरी विष्णूजी म्हणाले की ठीक आहे, पृथ्वीला सर्व राक्षसांपासून वाचवण्यासाठी मी वासुदेवची पत्नी आणि कंसाची बहीण देवकीच्या गर्भातून ब्रज मंडळात जन्म घेईन। म्हणूनच तू ब्रजभूमीला जा आणि यादव कुळात तुझा देह धारण कर आणि मी केलेल्या बाललीलांचा आनंद घे। मग असे म्हणत भगवान श्री हरी विष्णू अदृश्य झाले आणि आता सर्व देवता आणि पृथ्वी देवी ब्रजभूमीत आले आणि यादव कुळातील नंद, यशोदा आणि गोपींच्या रूपात जन्माला आले। यानंतर काही दिवस असेच गेले। काही दिवसांनी वासुदेव आणि देवकी त्यांच्या मेहुण्या कंसासोबत गोकुळला जात होते आणि पृथ्वीवर दहशत पसरवणारा दुसरा कोणी नसून देवकीचा भाऊ कंस होता। जेव्हा तिघेही गोकुळधामला जात होते, तेव्हा अचानक एक भविष्यवाणी ऐकू आली। अरे दुष्ट कंसा, ज्याला तू तुझी बहीण समजून सोबत घेऊन जात आहेस, तिच्या पोटातून जन्मलेला 8वा मुलगा तुझ्या मृत्यूचे कारण होईल। हे ऐकताच कंसाने ताबडतोब आपली तलवार उचलली आणि देवकीला मारण्यासाठी धावला। मग वासुदेवाने त्याला पकडले आणि कंसाला म्हणाला, अरे कंस, ती निर्दोष आहे, तिला मारणे योग्य नाही
आणि तुझ्यासारख्या प्रसिद्ध राजाला ते शोभत नाही. म्हणूनच जेव्हा जेव्हा देवकीच्या पोटातून मूल जन्माला येते तेव्हा ते जन्मताच मी माझी सर्व मुले तुला देईन. तू त्यांच्याशी काहीही करू शकतोस, मग तुला कोण मारू शकेल. आता जेव्हा कंसाने त्याचे शब्द ऐकले तेव्हा तो अत्याचारी कंस वासुदेवांशी सहमत झाला आणि वासुदेव आणि देवकीला घेऊन तुरुंगात बंद केला. आता जेव्हा जेव्हा देवकी मुलाला जन्म देत असे तेव्हा तो कंस त्या मुलाला मारत असे. देवकीच्या 7 पुत्रांच्या मृत्यूनंतर जेव्हा कंसाला 8व्या गर्भधारणेची माहिती मिळाली तेव्हा त्याने देवकी आणि वासुदेवला एका विशेष तुरुंगात ठेवले आणि तेथे कडक पहारा ठेवला. भाद्रपदाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला मध्यरात्री पद्मधारी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. सर्वत्र प्रकाश पसरला. लीलाधारी देवाची लीला पाहून वासुदेव आणि देवकी हात जोडून त्याच्या समोर उभे राहिले. जेव्हा भगवान श्रीकृष्णाने बालरूप धारण केले तेव्हा देवकी आणि वासुदेवच्या हातांच्या बेड्या तुटल्या. दरवाजे आपोआप उघडले. पहारेकरी झोपी गेला. मग वासुदेव भगवान श्रीकृष्णाला सोबत घेऊन तेथून निघून गेले. जेव्हा वासुदेव यमुनेला ओलांडण्यासाठी आत शिरले तेव्हा यमुनेची पातळी वाढू लागली. भगवानांच्या चरणांना स्पर्श करण्यास उत्सुक असलेली यमुना भगवान श्रीकृष्णांच्या चरणांना स्पर्श करताच ती लगेच खाली गेली आणि पूर्णपणे कमी झाली. वासुदेव पायी चालत यमुना ओलांडून गोकुळधाम पोहोचले. तिथे त्यांना एक दार उघडे दिसले. उघडा दरवाजा आणि झोपलेली यशोदा मैया पाहून बालक वासुदेवांनी बालगोपाळ श्रीकृष्णाला तिथे झोपवले आणि झोपलेल्या मुलीला घेऊन आई यशोदाकडे परत आले. जेव्हा वासुदेव पुन्हा तुरुंगात पोहोचले तेव्हा त्यांना आपोआप बेड्या घालण्यात आल्या आणि दरवाजे बंद झाले. दरवाजे बंद झाल्यानंतर झोपलेले पहारेकरी जागे झाले. आता बेड्या घालल्यानंतर मुलगी मोठ्याने रडू लागली. त्यानंतर पहारेक्याने मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून कंसाला संदेश पाठवला की देवकीचे 8वे मूल जन्माला आले आहे. हे ऐकून कंस धावत आला आणि मुलीला हातात घेऊन दगडावर फेकणार होता तेव्हा ती मुलगी त्याच्या हातांना स्पर्श करून आकाशात उडून गेली आणि देवीच्या रूपात प्रकट झाली आणि म्हणाली, अरे दुष्ट कंस, तुला मारणारा आधीच गोकुळात जन्मला आहे. आता तो तुला मारेल. मग भगवान श्रीकृष्णाने आकाश, तारकासूर आणि कंस यांसारख्या राक्षसांचा वध केला. पृथ्वीदेवी आणि त्यांच्या भक्तांचे रक्षण करून भगवान श्रीकृष्णाला जय जयकार म्हणा. मित्रांनो, आता मी तुम्हा सर्वांना आणखी एक जुनी गोष्ट सांगेन. मित्रांनो, एका जुन्या कथेनुसार जेव्हा महादेव शिव शंभूंना भगवान श्रीकृष्णाचे बालरूप पाहण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांनी स्वतःला योगी म्हणून वेशात घेतले आणि गोकुळातील नंद भवनाबाहेर आई यशोदेच्या दाराशी पोहोचले आणि हाक मारली आणि भगवान शिव शंभू म्हणाले, अलख निरंजन निरंजन, तू कुठे आहेस प्रभू. आता भगवान भोलेनाथ भजन गाऊ लागले. त्यावेळी माया यशोदा श्री श्याम सुंदर बाल गोपाळ श्री कृष्णाला सजवत होती. ती तिच्या प्रिय कृष्णावर प्रेम करण्यात इतकी मग्न होती की तिला बाहेर उभ्या असलेल्या योगीचा आवाज ऐकू येत नव्हता. तेव्हा योगींच्या वेशात भोले बाबा पुन्हा एकदा हाक मारत होते, पण आतून कोणताही प्रतिसाद येत नव्हता. तेवढ्यात ब्रजची एक वृद्ध गोपी तिथून जात होती. अचानक त्या गोपीची नजर त्या योगी संन्यासीवर पडली. तिने योगी वाट पाहत असल्याचे पाहिले म्हणून ती त्याच्याकडे गेली आणि त्या योगीला म्हणू लागली, बाबा तुम्ही कोणाला बोलावत आहात. मग योगींच्या वेशात भगवान शिवशंकर म्हणाले, ओ आई, मी घरातील बाईंना हाक मारत आहे, पण या घरातून मला भिक्षा देण्यासाठी कोणीही आई येत नाही. मी त्यांना हाक मारून बराच काळ झाला आहे. आता गोपीने विचारले, बाबा तुम्हाला भिक्षा हवी आहे का. तेव्हा शिवशंकर म्हणाले, हो आई, मला भिक्षा हवी आहे. तेव्हा गोपी म्हणाली, बाबा पण मला इथे कोणी दिसत नाहीये. माझ्या घरी या, तिथे मी तुम्हाला भिक्षा देईन. तुम्ही माझ्याकडून जे काही मागाल ते माझ्याकडे असेल तर मी तुम्हाला देईन. तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणाले, आई,
मी जिथे जाईन तिथे जर मला त्या दारातून काही मिळाले तर ते चांगले आहे, नाहीतर मी दुसऱ्या कोणत्याही दाराकडे जाणार नाही. मग गोपी म्हणाली, महाराज, तर तुम्ही आज उपाशी राहाल. भोले बाबा म्हणाले, परमेश्वराच्या इच्छेनुसार. मग गोपी म्हणाले, बाबा, जर आमच्या गावातून कोणी असा उपाशी राहिला तर तो संपूर्ण गोकुळासाठी लज्जास्पद आहे. तुम्ही इथेच थांबा, मी आत जाऊन यशोदा राणी कुठे आहे ते पाहतो. असे म्हणत गोपी नंद भवनात गेला आणि पाहिले की आई यशोदा श्याम सुंदरला सजवत होती आणि त्याला लोरी म्हणत झोपवत होती. इथे बाहेर उभे राहून भगवान शंकर मनात म्हणू लागले की मी प्रभूला पाहिल्याशिवाय जाणार नाही. गोपी आत जातो आणि आई यशोदाला म्हणतो, तू कुठे आहेस यशोदा राणी? मग आई यशोदा म्हणते, ये काकू, काय झालंय? मग गोपी म्हणाली, यशोदा राणी, एक योगी खूप दिवसांपासून तुमच्या दारात भिक्षा मागण्यासाठी उभा आहे. तुम्हाला त्याचा आवाज ऐकू आला नाही का? मग आई यशोदा म्हणाली, नाही, मला कोणताही आवाज ऐकू आला नाही. मग गोपी म्हणाली, अरे, त्याला लवकर भिक्षा द्या, तो एक महान संत दिसतो. मग आई यशोदा म्हणाली, ठीक आहे, जर तुम्ही म्हणाल तर. जर तुम्ही इथे असाल तर मी त्याला काहीतरी देईन. मग गोपी म्हणाली की मी असा योगी कधीच पाहिला नाही. माझ्या नजरा त्याच्या चेहऱ्यावर थांबत नाहीत. मग आई यशोदा म्हणाली की त्या योगीमध्ये काय विशेष आहे? मग गोपी म्हणाली की त्याचे कपाळ सूर्यासारखे तेजस्वी आहे आणि पहा त्याचा किती मोठा नियम आहे की तो ज्या दारातून भिक्षा मागतो तिथून भिक्षा घेतो आणि जर त्याला भिक्षा मिळाली नाही तर तो उपाशी परत येतो. मग आई यशोदा म्हणाली की काकू, तुमचे ऐकून मी त्याला दक्षिणा द्यायला विसरलो. मी ते लगेच आणते. मग आई यशोदा पेटीतून पैसे आणि मोत्याचा हार काढत म्हणाली की जर तो महात्मा इतका महान दिव्य आत्मा असेल तर मी त्याला हा मौल्यवान मोत्याचा हार देईन. इथे भगवान शिव शंभू बाहेर उभे होते आणि मनातल्या मनात श्याम सुंदरशी बोलत होते, प्रभू, तुम्ही मला दर्शन देण्यास इतके का कचरता? तेव्हा श्याम सुंदर म्हणाले की मी धन्य आहे की तुम्ही तुमच्या सेवकाच्या घरी आला आहात. याचे फळ स्वीकारा. मग आई यशोदा श्याम सुंदरला पाळण्यात ठेवून दक्षिणा दिली. गोपीने ताट घेऊन ती घराबाहेर पडली. शिवशंभू योगीच्या वेशात वाट पाहत होते. शिवशंभू योगींच्या वेशात पाहून आई यशोदा त्यांना नमस्कार करते आणि म्हणते, बाबा, कृपया मला उशीर झाल्याबद्दल क्षमा करा. मी माझ्या मुलाला सजवत होते. तेव्हा योगींच्या वेशात भगवान शिवशंभू म्हणाले, धन्य आहेस तू अशा दिव्य बालकाची सेवा करण्याचा सौभाग्य मिळालेली आई. मलाही त्या परम दिव्य बालकाचे दर्शन घडवू दे. मग आई यशोदा म्हणाली, बाबा, मला माफ करा. मी नुकतेच त्याला आंघोळ घातली आहे. मी त्याला यावेळी बाहेर काढू शकत नाही. त्याला थंड हवा जाणवेल. मग संताच्या वेशात भगवान शिवजी म्हणाले, हे आई, मी तुमच्या दाराशी आलो आहे. तुम्ही माझी ही छोटीशी विनंती स्वीकारणार नाही का? मग आई यशोदा म्हणाली, नाही बाबा, मी माझ्या मुलाला बाहेर काढू शकत नाही. कृपया हे भिक्षा स्वीकारा आणि मला क्षमा करा. मग भगवान शिव शंभूजी योगींच्या वेशात भिक्षेच्या ताटाकडे पाहून म्हणतात, आई, हे मोती आणि पैसे माझ्यासाठी दगडाचे तुकडे आहेत. त्यांचा मला काय उपयोग? मला त्यांचा लोभ किंवा इच्छा नाही. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मला हिरे आणि मोती देऊ शकता. माझ्याकडून माणिक घ्या, पण मला तुमचा मुलगा पाहू द्या. ते आमचे भिक्षा आहे. योगींच्या वेशात भगवान शंकरांनी त्यांच्या कमंडलातून हिरे आणि मोती काढले आणि ते आई यशोदाच्या भिक्षा ताटात ठेवले. हे पाहून आई यशोदा आणि ती गोपी आश्चर्यचकित आणि काळजीत पडली आणि गोपीला म्हणाली, मला वाटते की हा साधू एक भ्रमवादी आहे, म्हणूनच तो बकवास बोलत आहे. गोपी शांतपणे उभी होती आणि आई यशोदाच्या उदास चेहऱ्याकडे पाहत होती. मग आई यशोदा डोळ्यात अश्रू घेऊन
योगीच्या वेशात असलेल्या शिवशंभूला म्हणते, बघ बाबा, तुझ्यासारखे अनेक भ्रमवादी या आधीही आले आहेत. ते सर्वजण एकाच गुळगुळीत पद्धतीने बोलतात की तुमचा मुलगा खूप दिव्य मुलगा आहे, मला त्याला पाहू द्या, माझ्या मांडीवर द्या. मग ते सर्वजण त्याचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतात. माझ्या मुलाने तुम्हा सर्वांचे असे काय नुकसान केले आहे की तुम्ही लोक त्याचे शत्रू झाला आहात. मग अतिशय कठोर शब्दात आई यशोदा म्हणाली, जर तुम्हाला भिक्षा हवी असेल तर ती घ्या, नाहीतर तुमच्या जागी जा. मी माझ्या मुलाला बाहेर काढणार नाही. योगींच्या वेशात शिवशंभू म्हणाले, आई, इतके कठोर होऊ नकोस, मी खूप दूरवरून आलो आहे. पण आई यशोदा म्हणाली, मग तू कैलास पर्वतावरून आली असशील, पण मी माझ्या लल्लाला दाखवणार नाही. जर तू कैलास पर्वतावरून आली असशील तर तुला तिथेच भगवान शिव दिसले असते. तू इथे का आली आहेस? योगींच्या वेशात भगवान शिव शंभू म्हणाले, निष्पाप आई, प्रभूंना प्रत्यक्ष पाहणे कठीण काम नाही, पण त्यांचे बालरूप पाहणे खूप दुर्मिळ आहे. म्हणूनच मी त्यांना पाहण्याची इच्छा घेऊन तुमच्याकडे आलो आहे. अनेक युगांनंतर त्यांना भेटायला मिळते. पण आई यशोदा सहमत झाली नाही. ती म्हणाली, बाबा, मला माफ करा, मी माझ्या लल्लाला बाहेर काढणार नाही. माझ्या पतीने माझ्या लल्लाला कोणत्याही अनोळखी व्यक्तीसमोर आणू नये असा आदेश दिला आहे. काहीही झाले तरी आई यशोदा आणि भगवान भोलेनाथ यांच्यात हा वाद सुरू होता. सर्व देव किल्ल्याच्या स्वर्गात उभे राहून हा वाद पाहत होते. मग त्यांना वाटले की असे काही चालणार नाही. आई यशोदा आपल्या भगवान भोलेनाथांना तिच्या लल्ला पाहू देणार नाही. मग त्यांनी देवी पौर्णिमा बनवली. तिला गोपीचे रूप दिल्यानंतर तिला त्याच ठिकाणी पाठवण्यात आले जिथे वादविवाद सुरू होता. पूर्णमासी माता तिच्या जवळ पोहोचली आणि म्हणाली, अरे, ही कोणी अनोळखी व्यक्ती नाही. यशोदा राणी, मी त्याला चांगले ओळखते. मी तुम्हाला सांगितले होते की गोकुळात येण्यापूर्वी मी काशीमध्ये राहत असे. मी त्याला तिथे पाहिले होते. तो खरोखरच परमदैवी शक्ती आहे. तो शक्तीचा मूलपती आहे. असे म्हणत पूर्णमासी गोपी माता डोळ्यात अश्रू आणून भगवान शिवाच्या चरणी डोके ठेवते आणि त्यांना नमस्कार करते आणि उठते आणि आई यशोदाला म्हणते, यशोदा, त्याला लल्ला पाहू दे. त्याचा आशीर्वाद मिळाल्यावर तुमचा लल्ला देखील खूप आनंदी होईल. स्मृती मुद्रेत आता आई यशोदा पूर्णा मातेला म्हणते, तू खरं बोलत आहेस का? आई यशोदा पुढे म्हणते, पण त्याचा पोशाख, लांब कुंडले, अंगावर राख, गळ्यात सापांचा माळ, लल्ला त्याला पाहून घाबरेल. बरोबर बाबा, मी लल्लाला आणणार नाही. बिचाया निष्पाप आईला कल्पनाही नव्हती की भगवान शिव स्वतः तिच्या दारात आले आहेत. यशोदेचे असे शब्द ऐकून पूर्णामासी माता म्हणाली, नाही यशोदा राणी, तिला पाहून सर्व भीती नष्ट होतात, सर्व अडथळे दूर होतात. यशोदा, तू तिच्यावर विश्वास ठेवला पाहिजेस. मी तुला खोटे बोलत नाहीये. आता याला पाठिंबा देत दुसरी गोपीही म्हणाली, अरे यशोदा राणी, ही पूर्णिमासी बुवा कधीच खोटे बोलत नाही. तुला आठवतं का, जेव्हा ती पहिल्यांदा गोकुळात आली होती तेव्हा तिने तुला मुलगा होईल असा आशीर्वाद दिला होता. त्यावेळी तुम्ही सर्वजण आशा सोडून दिली होती. ती नेहमीच सत्य सांगते, म्हणून तिचे ऐका. आई यशोदा पूर्णिमासी बुवाला म्हणाली, मी लल्लाला घेऊन येईन, पण तिच्या हातात देणार नाही. पूर्णिमासी मा म्हणाली, ठीक आहे, लल्लाला घेऊन ये. दुरून लल्लाचा आशीर्वाद घे. लवकर जा. मग आई यशोदा श्याम सुंदरला घेण्यासाठी नंद भवनात जाते आणि आत गेल्यानंतर श्याम सुंदरला मांडीवर घेते. म्हणते, अरे लल्ला, ये, तुला भेटायला कोणीतरी आले आहे. आई यशोदा श्याम सुंदरला बाहेर घेऊन जाते. ज्याला पाहून योगी शिव शंभू श्याम सुंदरच्या वेशात प्रेमाने भारावून जातात आणि श्याम सुंदरच्या बालरूपाकडे पाहू लागतात. ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या रात्री एखादा माणूस चंद्राकडे पाहत राहतो, त्याचप्रमाणे संताच्या वेशात भगवान शिव देखील या लल्लाकडे पाहत होते. भगवान शिव शंभू त्यांच्या लाडक्या श्याम सुंदरचे बालरूप पाहून त्यांचे स्वागत करतात
आणि श्याम सुंदरच्या चेहऱ्यावरही एक गोड हास्य येते. मग श्याम सुंदरला पाहून संताच्या वेशात भगवान भोलेनाथ आई यशोदाला म्हणतात, आई, जर तुम्ही परवानगी दिली तर मी माझे डोके त्यांच्या चरणी ठेवू शकतो का? मग आई यशोदा म्हणते, नाही, नाही, मी माझ्या लल्लाला कोणालाही स्पर्श करू देणार नाही. मग पूर्णमासी बुवा योगी वेधारी शिवशंभूंना म्हणतात की प्रथम मला तुमचे पाय द्या. पूर्णमासी माता शिवशंभूंचे पाय घेऊन श्याम सुंदरच्या कपाळावर ठेवून असे करतात. शिवशंभूंचे पाय श्याम सुंदरच्या कपाळावर ठेवून श्याम सुंदर मनातल्या मनात भगवान शिवशंभूंना म्हणतात, प्रभू, खूप खूप धन्यवाद. भगवान शिवशंभू आणि त्यांच्या आईमधील प्रेम पाहून ते म्हणतात, हा कसला न्याय आहे स्वामी. आम्ही तुमचे बालरूप पाहण्यासाठी इतक्या दूरवरून आलो आहोत आणि तुम्हाला स्पर्शही करू शकलो नाही. आम्ही पवित्र गंगा आमच्या डोक्यावर घेऊन जातो, ज्यांच्या पायांवरून आम्ही ती आमच्या डोक्यावर घेऊन जातो. मला एकदा तरी त्या पायांना स्पर्श करू दे. मग भगवान शिव त्यांच्या शरीराचे अदृश्य प्रतिबिंब असलेल्या श्री श्याम सुंदरांच्या पायांना स्पर्श करतात आणि पुरुष सुक्ताने त्यांची स्तुती करतात, जे भगवान श्री श्याम सुंदर यांना खूप प्रिय आहे. यानंतर योगींच्या वेशात भगवान शिवशंभू माता यशोदेला म्हणतात की या युगात हा तुमचा मुलगा आहे. माझे डोळे माझा भाऊ आहेत. हे आनंदी मुख्य पुत्राच्या तहानलेल्या डोळ्यांना आनंदी आई यशोदा नाही. ती म्हणते की योगी बाबा, भिक्षा घ्या. मग भगवान शिव म्हणतात की तुमचे हिरे, मोती आणि दगड ठेवा, त्यांचा मला काय उपयोग आहे. मी श्रीमंत झालो आहे. तुमच्या मुलाला पाहून आणि असे म्हणल्यानंतर हे माझे भिक्षा होते. योगींच्या वेशात शिवशंभू तिथून गायब होतात. असे अनोखे दृश्य पाहून स्वर्गातील सर्व देवी देवता आनंदी होतात आणि फुलांचा वर्षाव करू लागतात. जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाच्या दर्शनाची ही कथा जो कोणी ऐकतो त्याला भगवान श्रीकृष्णाचे बालरूप पाहण्याचे भाग्य मिळते आणि त्याचे पुण्यफळ देखील मिळते. म्हणा, जय श्रीकृष्ण भगवान, जय श्रीकृष्ण. राधे राधे. मित्रांनो, तुम्हाला आमच्याद्वारे सांगितलेली श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत कथा कशी वाटली कमेंट करून आम्हाला सांगा. तसेच तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करावा. मित्रांनो, जर तुम्ही सर्वांनी अजून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही सर्वांनी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलेच पाहिजे. बाकीच्या मित्रांनो, हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.